हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचा खूप खूप स्वागत करते. संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकतात आकाश किती छान दिसत आहेत. ढगाळलेलं आहेत पण खूप सुंदर वाटत आहेत. संध्याकाळची ना दोघंजणं बाहेर निघालो आहोत. एका ब्रिजवरून जात आहोत. तर हा ब्रिज आहे कल्याण ते कोंडगाव भिवंडी. तर इथं थोडा वेळ थांबलो कारण इथं निर्माल्य टाकायचं होतं खाडीमध्ये. आणि आता बघा ही पिशवी तुम्हाला दाखवते माझ्या हातामध्ये. तर ही आहे जुनी भांडी. आता ट्रॉली वगैरे मी क्लीन केलेत ना, काही तर थोडीफार भांडी होती ती काढली बाहेर आणि घरामध्ये आता कुठं ठेवायची म्हणून त्यांना म्हटलं लगेचच मोडून टाकायची आणि काही नवीन घेता येतं आहे का ते बघूया. आणि अंकित आला होता ना दिल्लीवरून, तर त्याने तिथं काही ताटं घेतले होते. त्याची क्वालिटी अजिबात चांगली नव्हती. छोटी मुलं होती, त्यांना काय घेता येणार आहे. तर ती सगळी ताटंही म्हटलं मोडून टाकते कारण की माझ्याकडे भरपूर ताटं आहेत. तर कधी वेळ पडलीच बाहेर जायची तर त्यातलीच ताटं देईल. आणि बघा किती सुंदर वाटत आहे. जेव्हा मी जात होतो ना, खरंच वातावरण खूप सुंदर होतं आणि पाऊस तर अजिबात नव्हता, पण गार हवा लागत होती गाडीवर आणि खूप छान वाटत होतं. एखादं छान असं गाणं मला म्हणजे सुचत होतं. खूप सुंदर वाटत होतं गाडीवर जाताना असं. आणि बघा तिथं लांब तुम्हाला दाखवते पाणी आहेत. तर हे गणेश घाटच्या खाडीचं ते पाणी आहेत. खूप सुंदर वाटत होतं खरंच. असं वाटत होतं ना की हा ब्रिज संपूच नाही आणि असं छान लाँग ड्राईव्हवर जायचं म्हणून इंगळे साहेबांसोबत. तर बघा इथं मी आली आहे. तर इथं हे भांडी मुलीला देत आहेत आणि कुठं आली आहे ते सुद्धा सांगते. मी याचा एक व्हिडिओ बनवला होता एकदा, भांड्यांची फॅक्टरी म्हणून मी व्हिडिओ बनवला होता. तर मी आली आहे पद्मावती मेटल इंडस्ट्रीमध्ये, ज्याला ना आधी गोडाऊन किंवा मग फॅक्टरी म्हणायचे, भांड्यांची फॅक्टरी किंवा भांड्यांचं गोडाऊन. पण आता जे झालं आहेत ना त्याचं नवीन स्वरूप ते खूप सुंदर अगदी एका शोरूमच्या स्वरूपात झालं आहेत. आणि बघा इथं भांडी मोडली आहे तर फार म्हणजे प्राईज नाही आली त्याची. तर हे किती किलो भरली बघू शकतात. तर फक्त मला वाटते 250 का 200मध्ये ती भांडी गेली. नवीनची भांडी घेतली ना त्यामध्ये मला वर पैसे टाकावे लागले. तर हे बघा पद्मावती मेटल इंडस्ट्रीज इथं लिहिलेलं आहे मोठा बोर्ड. आधी तर अगदी भांडी अशीच फेकली जायची, म्हणजे आतमध्ये अगदी उखरड्यासारखी म्हणजे ठेवली जायची. काही कुठं तारतम्य नव्हतं आणि कसंही घ्या, कोणी कसंही ठेवायचं. पण आत्ता त्यांनी छान इथं वर्कर्स देखील ठेवले होते आतमध्ये आणि लोकांची पण गर्दी बघू शकतात. लोक जुनं इथं मोडायला येतात आणि नवीन घेतात किंवा काहींना नवीन घ्यायचं असेल तरी ते इथून घेऊन जातात. कारण आता क्वालिटीमध्ये पण खूप फरक आलेला आहे. खूप छान क्वालिटी इथं बघू शकता. इथं एंट्री केल्यानं दोन्ही साईडला प्लास्टिकवेअर आहेत. पाट, बकेट्स, ड्रम किंवा मग टोपल्या वगैरे, मॉप, ह्या सगळ्याच गोष्टी जे काही प्लास्टिकवेअरमध्ये येतं ना त्या सगळ्याच गोष्टी इथं अवेलेबल आहेत. अगदी एंट्री केल्या दोन्ही साईडला आहेत. आणि मितालीच्या जे पूर्ण अंधणाचं जे भांडी घेतली होती ना, पूर्ण संसाराची भांडी योगिताने जी घेतली होती ती इथूनच घेतली होती. तर सगळीच भांडी इथून घेतली होती. तर तेव्हा मी देखील सोबत होती, पण त्या दिवशीनं मी व्हिडिओ बनवला नाही कारण म्हटलं भांडी घ्यायची आहेत, कुठं व्हिडिओ बनवायचा. पण आज म्हटलं निवांत आले होते तर म्हटलं तुम्हालाही हे सगळं शेअर करावं. बघू शकतात एंट्री केल्या काउंटरच्या दोन्ही बाजूला खूप छान इथं गोटा चांदीची, पितळाची, तांब्याची सगळ्या प्रकारची भांडी तुम्हाला मिळतील आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. अगदी नवीन डिझाईन, अगदी म्हणजे असं वाटतं ना काय घेऊ आणि काय नको. हे बघा तांब्या पितळाची मोठी भांडी देखील आहेत. हंडा, कळशी सगळंच काही इथं तुम्हाला म्हणजे अवेलेबल आहेत आणि खूप सुंदर क्वालिटी होती. ह्यावेळेस तर अगदी खूपच छान. बघू शकता समोर तुम्हाला दाखवते की बॉटल्स वगैरेसुद्धा होत्या आणि छोट्या तांब्यापासून मोठ्या तांब्यापर्यंत गोटा चांदी वगैरे होती. आणि ह्या साईडला तुम्हाला दाखवते की इथं ना देवसुद्धा आहेत. म्हणजे प्रत्येक देव इथं आहेत, प्रत्येक देवाची मूर्ती इथं आहेत. तर लोक इथून दिवा
किंवा मग अगरबत्ती स्टँड, देवांची मूर्त्या वगैरे घेऊन जातात आणि खूप छान पद्धतीने इथं म्हणजे त्यांनी मांडणी देखील इतकी सुंदर केली आहेत. आधी तर असंच होतं, मी तुम्हाला व्हिडिओ तो शेअर केला आहे आधी पण. आणि ही बघा जी मुलीला देतात ना कन्यादानाच्या वेळेस 5 भांडी देवाची, ती ही भांडी आहेत. तर त्यांनी छान लावून ठेवली आहेत. तर ताम्हण आहे, तांब्या आहेत, पळी आहे, पळीपात्र आणि दिवा. तर असे 5 भांडी त्यांनी इथं अशी लावून ठेवली आहेत. आणि आता लग्नसराई सुरू आहेत ना, तर बरेच जण इथून लग्नासाठी लागणारी भांडी घेऊन जातात. बरीच गर्दी होती आणि अगदी छोटी छोटी भांडी काय, मोठी मोठी भांडी काय, सगळंच इथं होतं. म्हणजे चमच्यापासून तर मोठ्या हंड्यापर्यंत, माठापर्यंत सगळंच होतं. आणि इथं बघू शकतात इंगळे साहेब देखील काय काय बघत आहेत. ॲक्च्युली म्हटलं आधी बघून घेऊया आणि मग आपल्याला काय घ्यायचं आहे ते आपण शोधूया आणि ते घेऊया. तर इथं बघा मोठ्या मोठ्या पराती आहेत, ताटं आहेत, सगळंच काही आहे. यावेळेसची क्वालिटी खरंच अगदी एक नंबर होती. म्हणजे प्रत्येक गोष्ट, छोटी गोष्ट देखील खूप चांगल्या क्वालिटीमध्ये अवेलेबल होती इथं. तुम्ही कल्याण, भिवंडी, कोंडगाव किंवा म्हणजे ठाण्यापर्यंत कुठेही राहत असाल तर इथं एकदा नक्की व्हिजिट करा. आणि खूप छान फेमस आहे हे पद्मावती. तर तुम्ही कुठेही विचारू शकतात. हा ब्रिज, कल्याण ब्रिज क्रॉस केल्यानंतर जर ठाण्याहून येत असाल तर तुम्हाला ब्रिजच्या अलीकडेच हे तुम्हाला दिसेलच. आणि कोणीही तुम्हाला अगदी पटकन ॲड्रेस सांगेल. आणि मी त्याचं नावही शो करून दिलं आहे तुम्हाला, तर तुम्ही तसं नाव वगैरे विचारून आणि इथं येऊ शकतात. तर बघा वाट्या देखील खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या होत्या. आणि इथं बघा छोट्यापासून मोठी वाटी सगळंच काही अवेलेबल होतं. आणि आज तुम्ही सगळं खरंच बघून घ्या. आणि जर तुम्हाला खरंच भांड्यांची शॉपिंग करायची असेल तर इथं नक्की या. मी ना इथं पिठासाठी डबा बघत होते, पण इथं म्हणजे डब्यांसारख्या नाही टाक्या देखील होत्या. तर डबा घ्यायचा होता मला स्टीलचा. म्हटलं बघूया पिठासाठी. नाही आता माझ्याकडे ना ॲल्युमिनियमचे जास्त डबे आहेत, स्टीलची कमी आहे. तर म्हटलं ॲल्युमिनियमचे आता हळूहळू त्यांना हटवायचं आणि त्या ठिकाणी स्टीलचे घ्यायचे, एक एक करून घ्यायचं म्हटलं बजेटच्या हिशोबाने. तर इथं मी बघत होते, तर इथं पूर्ण सेट होते. तर म्हटलं सेट तर अजून नाही घ्यायचं आहे, कारण घरामध्ये त्या ठिकाणी किती मोठा डबा म्हणजे येईल ते देखील बघावं लागेल. आणि बघा इथं खूप सारा प्लेट्स देखील आहेत. आणि वर बघू शकतात मोठी मोठी जी भांडी आहेत ना स्वयंपाकाची किंवा सर्विंगची, तर म्हणजे मोठ्या मोठ्या फंक्शनला लागणारी तशी भांडी देखील इथं अवेलेबल आहेत. म्हणजे एखाद्या हॉटेलसाठी वगैरे किंवा खानावळसाठी लागणारी भांडी देखील आहेत. वर बघू शकतात कळशा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या हंडे आहेत, त्यांना नळ बसवलेले आहेत. आणि अगदी सुंदर त्याच्यावरती काम केलेलं होतं. आणि ह्या मोठ्या मोठ्या कढाई आणि मीडियम आकाराच्या कढाई देखील आहेत. ही मोठी मोठी भांडी आहेत स्वयंपाकाची किंवा मग सर्विंगची. सेट की सिंगल आहे. हा बघा हा तो काय पाहिजे मला, सर्व पीसवरती आहे माझा. तर इथं क्वालिटी A1, पण बघितलं ना 3000 एका डब्याची प्राईज होती. आणि दुसरा मी डबा त्यांना विचारला तर तो 2500 होता. तर म्हटलं एवढं बजेट नाही आहे आणि एवढा महाग डबा घेऊन काय करायचं. तर म्हटलं थोडासा कमी क्वालिटीचा वगैरे बघूया, कमी रेंजमध्ये. आणि बघा परत मिस्टरांचे ना वाट्यांकडेच लक्ष जात आहे सारखं. तर सगळं काही इथं म्हणजे फिरत होतो आम्ही बघत काय गोष्ट जर आवडत असेल किंवा ज्याची ना खूप गरज असेल, आवडण्यापेक्षा त्याची गरज असेल त्या गोष्टी घ्यायच्यात. आणि त्याच्याच बाजूला म्हणजे हे जे शोरूम आहेत ना 2 भागामध्ये डिवाईड आहेत. तर तुम्ही स्टीलचं सगळं बघितलं एका बाजूला, आता ही दुसरी बाजू आहेत, त्यामध्ये आम्ही एंट्री केली आहे. तर सगळे तुम्ही गॅसच्या शेगड्या बघू शकतात, स्टीलच्या आहेत, मेटलच्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. आणि हे पूर्ण क्रॉकरी स्टेशन आहेत. पूर्ण तुम्हाला इथं क्रॉकरी आणि इलेक्ट्रिक अप्लायन्स वगैरे तुम्हाला मिळतील. जे किचनमध्ये लागणारे गॅजेट्स आहेत ना ते सगळे तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर इथं बघा हे क्रॉकरी स्टेशन आहेत. खूप सुंदर सुंदर क्रॉकरी होती. अगदी खरंच मला इथं असं बाहेर निघावंसंच वाटत नव्हतं, की असं वाटतं बघत राहावं आणि यातल्या सगळ्याच गोष्टी घरी येऊन जाव्या जे की इम्पॉसिबल आहे.
पण म्हणजे असं वाटत होतं हे घेऊ का ते घेऊ, आणि आमचे इंगळे साहेब तर नको नको, हे कशाला, हे कुठे ठेवणार, ते कुठे ठेवणार असं म्हणून म्हणजे माझे सगळे प्लॅन रद्द केले. आणि इथं मी बघत होती कासव, कारण माझ्याकडे कासव होता, तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिला असेल आधी. तर छान त्या कासवांची पूजा वगैरे देखील करायचो, दाराजवळ ठेवायचो आम्ही, दाराच्या समोर TV युनिटवर. तर तो कासव इंगळे साहेबांच्या हाताने फुटून गेला, प्लेट राहून गेली. तर म्हटलं कासव घेऊया. तर कासव पण इथं मोठा आहे, मोठी साईज आहे, छोटी साईज नाही मिळाली. आणि जेवढी प्लेट आहेत ना त्यामध्ये तो म्हणजे बसलाच नसता, त्यामुळे मग तेही रद्द झालं. म्हटलं नंतर बघूया प्लेटची किती साईज आहे त्या हिशोबाने घेऊ. मला ही प्लेट छान वाटली, पण ते बोलले की नको, प्लेट आहे ना मग फक्त कासवच घ्यायचं. तर म्हटलं चलो कोई बात नाही असं म्हणून पुढे झालो. पण खरंच खूप सुंदर होत्या गोष्टी, आणि क्रॉकरीमध्ये मला फार काही महाग नाही वाटलं. छोट्या छोट्या गोष्टी ज्या होत्यात ना त्या रिजनेबल होत्या आणि सुंदरही होत्या. आणि हे बघा, हे फक्त ना 20 रुपयाला आहे. तर आता हे कशाला उपयोगी माहीत नाही, डेकोरेशन म्हणजे एखादी डिश सर्व करण्यासाठी किंवा फक्त डायनिंग टेबलवरती ठेवण्यासाठी किंवा ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी माहीत नाही, पण खूप सुंदर वाटत होतं ते. तर असे माझ्यासारखे ना बरेच लोक इथं बघत देखील होते, आणि शूटिंग अलाउड होती. मुख्य म्हणजे कोणी रोकलं नाही, टोकलं नाही. आणि इथं बघा नॉनस्टिकचे सगळे तवा वगैरे आहेत, पॅन वगैरे, कुकर्स आहेत, मोठ्या कढाई आहेत, नॉनस्टिकचे देखील कुकर आहेत, स्टीलचे कुकर आहेत. आणि इथं बघा इंडक्शन्स देखील आहेत, आणि वर कॅटल्स आहेत, टी कॅटल वगैरे, आणि राईस कुकर देखील आहेत इलेक्ट्रिकचा. आणि खाली बघू शकतात तर इथं एअर फ्रायर आहेत. सगळेच अप्लायन्स म्हणजे इथं अवेलेबल आहेत. इथं सगळे जार्स आहेत. वा किती सुंदर आहे, किती छान, भारी आहे. कितीला आहे? 600. किती सुंदर आहे तो, 600 रुपयाला. मस्त आहे. पण हे बघू शकतात, हे सॉस जे सर्व केले जातात ना, सॉसची ती काय म्हणतात त्याला, सॉस म्हणजे ठेवतात ते क्रॉकरी आहे ती. खूप छान वाटतं, म्हणजे लोणचं किंवा तुम्ही सॉस, सोया सॉस वगैरे जेव्हा चायनीज वगैरे सर्व केलं जातं त्यासोबत दिलं जातं, त्याचे ते भांडी होती. खूप छान वाटली मला, अगदी क्यूट आणि खूप मस्त वाटली. आणि हे बघू शकतात, गिफ्ट देण्यासाठी देखील ना खूप उपयोगाची वस्तू इथं आहेत.
इथं तुम्हाला जे टेबल फॅन किंवा मग कूलर्स वगैरे हे देखील म्हणजे मिळतील. सगळ्याच गोष्टी इथं अवेलेबल आहेत. काय नाही आहे जे इथं अवेलेबल नाही आहे, सगळंच काही आहेत. आणि इथून घेतलं ना खरं तर रिजनेबल आहेत. काही गोष्टी आहेत महाग, पण क्वालिटी देखील तशी आहेत. तर क्वालिटी उत्तम पाहिजे असेल तर मग 2 पैसे खिशातले गेले तरी चालतात. आणि आम्ही आलो आहोत परत प्लास्टिकवेअरकडे. तिथून देखील काहीतरी घ्यायचं होतं. काय काय घेतलं ना ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. जर ह्या व्हिडिओमध्ये सांगत बसले तर मग खूप मोठा व्हिडिओ होईल. आणि हा मला तुम्हाला शेअर करणं आवश्यक वाटला की तुम्ही इथं यावं, व्हिजिट करावं आणि खूप छान शॉपिंग करावी, म्हणून आज स्पेशल हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे. आणि आता मी बिलिंग काउंटरला आलो आहोत, तर बिलिंग वगैरे होत आहेत. तर तुम्हाला एकूण माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्ही ठाणा ते कल्याण कुठे राहत असाल खरं नक्की इथे व्हिजिट करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अनिता इंगळे मराठी व्लॉग्स ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ ही शॉपिंग मी दाखवणार आहेत, तर तो देखील पाहायला विसरू नका. फार नाही घेतलं आहे, 2-3 वस्तू आहे, पण नक्की पहा. बाय.